आज आपण पाहणार आहे कांद्याच्या पातीची पचडी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांद्याची पात, लिंबाचा रस, दाण्याचं कूट, मीठ, लाल तिखट आणि वरून थोडंसं तेल। आता एक वाटी कांद्याची पात मी बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा दाण्याचं कूट घातलेला आहे, 2 चिमट मीठ, 2 चिमट लाल तिखट घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि 1 चमचा लिंबाचा रस घालणार आहे। आंबट तिखट असा हा पदार्थ आहे, तुम्हाला नक्की आवडेल। कधी भाजी करायचा तुम्हाला खूप कंटाळा आला असेल तर तुम्ही ही कांद्याच्या पातीची पचडी बनवू शकता। जेवणात तुमच्या तोंडाला छान अशी चव आणणार आहे कांद्याची पातीची पचडी। आता वरून आपण हे छान हलवून घेतल्यावर वरून आपण 1 चमचा तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि ते छान असं हलवून घ्यायचं आहे। तयार आहे आपली कांद्याच्या पातीची पचडी। तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा। आवडली असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राइब करा। थँक यू।